जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलजीवनची जी कामं चालू आहेत, ती काही ठिकाणी निकृष्ट असल्याचे सुद्धा तक्रारी आता समोर आलेल्या आहेत. काही ठिकाणी अपूर्ण झाली. म्हणजे बऱ्याचशा गावांना पाणी पुरवठा झालेला नाही. जलजीवन मिशन ही एक केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने आपल्या कार्यकर्त्याला पोसायला एक मोठी योजना तयार करून दिलेली आहे. आणि त्या योजनेमध्ये प्रत्येक गावाला 1 कोटी 2 कोटी 4 कोटी रुपये मंजूर करायचे. त्या सरपंचालाही माहित नसतं आपल्या गावात पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. आणि अनेक गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे की गावाला प्यायला पाणीच नाही. आणि योजना तर पूर्ण झाली, मग पाणी कसं येत नाही हा प्रश्न 80% गावामध्ये जलजीवन मिशन मध्ये काम झालेल्या गावात प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे. परंतु त्याची कारण अशी आहे, काही ठिकाणी वाल लावला नाही, काही ठिकाणी पाईपलाईन केली नाही, काही ठिकाणी टाकी बांधली नाही, काही ठिकाणी विहीरच केली नाही. आता कुठून पाणी येईल असे प्रश्न त्याच्या समोर आहे. आणि कार्यकारी अभियंता जे पाणी पुरवठ्याचे आहे त्यांना पेमेंट करून टाकलं. त्यांना एक दिवस मी बोलवलं आणि सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही डिटेल प्रस्ताव लिहून द्या की आपण पाणी पुरवठा केलेले गावं किती, पैसे दिलेले गावं किती, पैसे न दिलेले गावं किती, पैसे देऊन काम न झालेले गावं किती, याचं विवरण मला द्या. अद्यापही ते दिलं नाही. आता लवकरच दिशा समितीची बैठक आपण जालन्यामध्ये घेतोय. एकदा दिशा समितीची बैठक घेतली की दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा.